श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री राधाष्टमी याविषयी. हे व्रत कसे करायचं या व्रताची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. श्रीकृष्णाच्या जन्माच्या 15 दिवसांनी राधाष्टमीचा सण येतो. आपण जसे जन्माष्टमी साजरी करतो तशीच राधाष्टमी साजरी केली जाते. यावेळी राधाष्टमी 11 सप्टेंबर रोजी आहे. हा सण विशेषतः मथुरा, वृंदावन, बरसाना येथे धूमधामात साजरा केला जातो. या दिवशी राधाकृष्ण मंदिरात पूजा होते, म्हणून लोक तेथे दर्शनासाठी जातात. राधाकृष्णाच्या पूजेची पद्धत. या दिवशी राधासोबत तिचा प्रिय कृष्णाची पूजा करावी. दोघांनाही अभिषेक करावे, नंतर सजवावे आणि हंगामी फळे तसेच मिठाई, लोणी, साखर याचा नैवेद्य दाखवावा. दोघांची आरती करून प्रसाद वाटावा. यामुळे सुख-समृद्धी वाढते. पूजेची पद्धत. देवी राधा कृष्णाला गंगा मिश्रित पाण्याने नंतर पंचामृताने अभिषेक करावा. यानंतर शृंगार करा. दोन्ही मूर्ती मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात स्वच्छ स्थापित कराव्यात. श्रीकृष्ण राधाराणीला कुंकुम, हळदी, मेहंदी, गुलाल अर्पण करावा. नंतर पूजेचे साहित्य अर्पण करावे. पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून दीप लावून आरती करावी. राधाकृष्णाला फुलांचा हार सुद्धा घालावा. नवविवाहित जोडप्यांना अन्नदान करा आणि लग्नाची वस्तू एखादी दान करू शकता. अशा प्रकारे पूजा व्रत केल्याने